वर्षापूर्वीच्या साताऱ्यातल्या तांबव्यातल्या भावकीचा वाद अजूनही महाराष्ट्र विसरला नाही। कारण याच तांबव्यात अण्णाबाळा पाटील यांचा पाय त्यांच्याच सख्ख्या चुलत भावानं भाऊबंदकीच्या वादातून तोडला होता। आणि या भावकीचा वाद इतका विकोपाला गेला होता की अण्णाबाळा पाटलांचा भाऊ विष्णूबाळा पाटलांनी संपूर्ण भावकीत संपवली। एकामागून एक अशा सगळ्यांना गोळ्या घातल्या। त्यामुळेच विष्णूबाळा पाटलाला फाशीची शिक्षा झाली। आता पुन्हा तसाच वाद घडलाय अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात। जुन्या राजकीय आणि भावकीच्या वैमनस्यातून एका 48 वर्षीय व्यक्तीचा पाठलाग केला गेला। घरात घुसून तलवारीनं त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला गेला आणि दोन्ही हातांचे पंजे तलवारीनं छाटण्यात आले। या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। नेमकी काय आहे ही घटना आणि कुणी तोडले त्या व्यक्तीच्या दोन्ही हातांचे पंजे, हा काय आहे वाद पाहूयात या व्हिडिओत। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। रक्ताचे नातेवाईक ज्यांच्या आजापंजांनी कधी काळी एकत्र सण उत्सव साजरे केले असतील तेच आज एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले झाले। गुगल वडगावातील 48 वर्षांचे रोहिदास हरिश्चंद्र दांगडे एक प्रतिष्ठित शेतकरी आणि व्यावसायिक। गावात त्यांचा स्वतःचा एक मोठा गोतावळा। ते स्वभावाने कष्टाळू आणि गावात प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारे। शेती आणि कांद्याचा व्यवसाय सांभाळता सांभाळता त्यांनी गावातील स्थानिक राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केलं। दुसरीकडे विक्रम तुळशीराम दांगडे, विक्रम देखील याच दांगडे भावकीतील एक तरुण, ज्याला गावात स्वतःचं वर्चस्व हवं होतं। विक्रम सोबत त्याचे भाऊ आणि नातेवाईक होते, ज्यात परशुराम सुभाष दांगडे, अभयराज संजय दांगडे, सागर उर्फ प्रदीप सुनील दांगडे आणि दत्तात्रेय गोविंद दांगडे यांचा समावेश होता। या पाचही जणांना साथ देणारा त्यांचा एक बाहेरचा मित्र, ज्याचं नाव संग्राम उर्फ तात्याराम ज्ञानदेव पवार। एकाच आडनावाचे, एकाच मातीत वाढलेले हे दोन गट गेल्या काही दिवसांपासून एकमेकांचे कट्टर शत्रू बनले होते। गावात रोहिदास दांगडे यांचं वजन वाढू लागलं होतं। दोघांमध्ये सातत्यानं वाद होऊ लागले होते। कधी पाण्याचा निमित्त तर कधी शेताच्या बांधाचा निमित्त, कधी सार्वजनिक कार्यक्रमातील मानपानाचं निमित्त। आणि यातूनच त्यांच्यात किरकोळ हाणामाऱ्या आणि शाब्दिक चकमकी झडू लागल्या। गेल्या 5 वर्षांमध्ये त्यांच्यात एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारीही झाल्या। पण रोहिदास दांगडे यांना वाटलं नव्हतं की हा राजकीय आणि भावकीचा वाद त्यांच्या जीवावर बेतेल। रोहिदास दांगडे नेहमीप्रमाणे आपल्या शेती कामासाठी श्रीगोंदा शहरात आले होते। त्यांनी तिथून कांद्याच्या काही रिकाम्या गोण्या खरेदी केल्या आणि आपल्या दुचाकीवर बांधल्या। संध्याकाळची वेळ झाली, अंधार पडू लागला। रोहिदास आपल्या दुचाकीवरून श्रीगोंद्याहून परत आपल्या गावाकडे म्हणजेच गुगल वडगावकडे जायला निघाले। त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्याच भावकीतील काही तरुण त्यांच्यावर पाळत ठेवून आहेत। दुसरीकडे विक्रम दांगडे आणि त्याच्या 5 साथीदारांनी रोहिदास यांना संपवण्याचा पूर्ण कट रचला होता। ते धारदार तलवारी घेऊन 2 दुचाकींवरून रोहिदास यांच्या मागावर होते। रोहिदास जेव्हा गावाजवळ असलेल्या सुपेकर वस्तीजवळ आले तेव्हा मागून अतिशय वेगाने आलेल्या 2 दुचाकींनी रोहिदास यांच्या दुचाकीला ओव्हरटेक केलं आणि त्यांचा रस्ता अडवला। अचानक समोर आलेल्या भावकीतील पोरांच्या हातात लकाकणाऱ्या तलवारी पाहून रोहिदास यांच्या पायाखालची जमीनच सरकली। त्यांना समजलं की आज हे लोक आपल्याला जिवंत सोडणार नाहीत। रोहिदास यांनी मोटारसायकल तिथंच टाकली आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या कडेनं पळू लागले। सुपेकर वस्तीवरील एका घराचं दार उघडं दिसलं। त्यांनी त्या घरात प्रवेश केला, आतून कडी लावण्याचा प्रयत्न केला। त्यांनी जोरजोरात लाथा मारून त्या घराचं लाकडी दार तोडलं आणि ते सर्वजण घरात घुसले। हल्लेखोरांच्या हातातील हत्यारं पाहून त्या घरातील महिला थरथर कापू लागली। बंद खोलीत रोहिदास एकटेच होते आणि समोर हातात तलवारी घेतलेले 6 जण। त्यांनी रोहिदास यांच्यावर तलवारीनं सपासप वार करायला सुरुवात केली। रोहिदास यांनी स्वतःचं डोकं आणि चेहरा वाचवण्यासाठी आपले दोन्ही हात समोर केले। हल्लेखोरांनी तलवारीचा इतका जोरात वार केला की रोहिदास यांचे दोन्ही हात मनगटापासून कापले गेले आणि त्यांचे दोन्ही पंजे जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले। दोन्ही हाताचे पंजे शरीरापासून वेगळे झाल्यानंतर रोहिदास रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले आणि वेदनेनं किंचाळू लागले। हा भयानक आणि अंगावर काटा आणणारा थरार पाहून त्या घरातील महिला जागीच बेशुद्ध पडली।
रोहिदास पूर्णपणे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं आणि हालचाल बंद झाल्याचं पाहून ते मरण पावले असं समजून सर्व आरोपी हातातल्या रक्ताळलेल्या तलवारी हवेत फिरवून तिथून पसार झाले. हल्लेखोर निघून गेल्यानंतर सुपेकर वस्तीवर एकच खळबळ उडाली. गावातील लोकांनी तातडीनं त्या घराकडे धाव घेतली. रोहिदास दांगडे जिवंत होते, पण त्यांचे दोन्ही हात कापलेले होते आणि शरीरातून प्रचंड रक्तस्राव होत होता. गावकऱ्यांनी आणि रोहिदास यांच्या कुटुंबियानं तातडीनं पोलिसांना फोन केला. रोहिदास यांना अत्यंत गंभीर अवस्थेत आधी श्रीगोंद्यातील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी त्यांची गंभीर प्रकृती पाहून आणि कापलेले पंजे पाहून त्यांना तात्काळ पुण्याला हलवण्याचा सल्ला दिला. वेळ फार कमी होता, रक्त वाहत होतं. तात्काळ एका विशेष रुग्णवाहिकेनं रोहिदास यांना पुण्यातील एका मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांचे कापलेले पंजे पुन्हा जोडता येतील का यासाठी प्लास्टिक सर्जन आणि तज्ज्ञांचे प्रयत्न सुरू झाले. त्यांची प्रकृती सध्या अतिशय चिंताजनक आणि गंभीर आहे. संपूर्ण कुटुंब त्यांच्या जीवनासाठी प्रार्थना करत आहे. दुसरीकडे गुगल वडगाव आणि संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली. एकाच भावकीच्या लोकांनी घरात घुसून माणसाचे दोन्ही हात तोडले. या बातमीनं परिसरात घबराट आणि तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं. गावात कोणत्याही क्षणी पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकत होता. या संपूर्ण घटनेनंतर रोहिदास दांगडे यांची मुलगी राधिका दांगडे हिनं श्रीगोंदा पोलिसात आपल्या वडिलांवर झालेल्या या अमानुष हल्ल्याची फिर्याद दिली. राधिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी विक्रम तुळशीराम दांगडे, परशुराम सुभाष दांगडे, अभयराज संजय दांगडे, सागर उर्फ प्रदीप सुनील दांगडे, दत्तात्रेय गोविंद दांगडे आणि संग्राम उर्फ तात्याराम ज्ञानदेव पवार या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथकं तयार केली. आरोपी गावातून पळून गेले होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीनं अवघ्या काही तासांमध्ये या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि मुख्य आरोपी विक्रम तुळशीराम दांगडे याला बेड्या ठोकल्या. विक्रम सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी त्याच्याकडून हल्ल्यात वापरलेली शस्त्र जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विक्रम पकडला गेला असला तरी त्याचे इतर 5 साथीदार म्हणजे परशुराम, अभयराज, सागर, दत्तात्रय आणि संग्राम अजूनही फरार आहेत. पोलीस त्यांचा माग काढतायत. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या शोधासाठी पथकं रवाना झाली आहेत. पोलीस प्रशासनानं आश्वासन दिलंय की या गुन्ह्यातील एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही आणि त्यांना न्यायालयात कठोरात कठोर शिक्षा मिळवून दिली जाईल. गाव पातळीवरील राजकारण आणि भावकीचा वाद जेव्हा विकोपाला जातो तेव्हा तो माणसाला माणूस ठेवत नाही, त्याचं रूपांतर हिंस्र पशुमध्ये करतो. आज एका गटाचा माणूस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय, तर दुसऱ्या गटातील तरुण तुरुंगाची हवा खातोय आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. 2 कुटुंबांचे हसते खेळते संसार या भावकीच्या आणि राजकारणाच्या ईर्ष्येनं काही मिनिटांमध्ये उद्ध्वस्त झाले. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.